माऊलींनी भावार्थ दीपिका का म्हटलं? भाव जाणला ज्ञानोबरायांनी, भाव. आणि म्हणून भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे असं मी विधान करेन. भाव नुसती भक्ती अंतःकरणात असून उपयोग नाही, भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. सौभाग्यवती एखादी स्त्री सगळे अलंकार परिधान केलेत पण कपाळाला कुंकू नाही असं जर असेल तर भक्ती भावाशिवाय तशी दिसते. म्हणून भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. त्यामुळे माऊलींनी भाव जाणला, विश्वाचं आर्त विश्वाचं दुःख स्वतःच्या हृदयात घेतलं, जगाची माय होण्याचं भाग्य अनुभवलं. आणि एवढंच नाही, साक्षात महाविष्णूचा अवतार हो. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला चितकळिका प्रगटली असे. ती अक्षरे अक्षर आहेत कुठं? ती ब्रह्म साम्राज्य दीपिका. एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत असं जर महाराज म्हणतात तर ते प्रत्येक अक्षर अक्षर ब्रह्माशी अनुसंधान साधणार आहे. परतत्वाचा स्पर्श प्रत्येक अक्षराला आहे. म्हणून ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी उघडताना सुद्धा आईच्या मांडीवर आपण बसलो, इतक्या प्रेमाने उघडावी, इतक्या प्रेमाने एक एक पान उलगडावं. आपण नुसतीच पारायण करतो, मी कुणाची निंदा नाही करत आहे बरं का, पण का जुनी मंडळी म्हणायची पारायण का करायचं? देगलूरकर महाराज जुने म्हणायचे पारायण का करायचं, कुठपर्यंत करायचं? एकाने विचारलं, महाराज पारायण कुठपर्यंत करायचं? ते म्हणले नारायण भेटेपर्यंत. पारायण कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत नारायण भेटेल. पारायणाचा उद्देशच आहे नारायणाची प्राप्ती, जीवनाचा उद्देशच आहे भगवंताची प्राप्ती. कारण आपण काय करतो माहिती आहे, अखंड बोलत राहतो, ऐकायची तयारी नाही. आज कुणी कुणाचं ऐके ना, आमचं भाग्य आहे 2 तास आपण आमचं ऐकताय, आमचं भाग्य. हे आमचं म्हणजे या गादीमुळे आमचं भाग्य आहे. अनादी काळापासून चालत आलेली ही परंपरा. नाही तर कुणी कुणाला विचारत नाही हो. आज लेकीच्या अंगावरून तुकडा वाळून टाकावा तसं स्वागत माझं मंडळ कुटुंबियांनी केलंय. म्हणजे हे कशाचं भाग्य आहे? हे माझं नाही, हे ज्ञानोबा तुकोबांची ही पुण्याही आमच्या पाठीशी लागली. म्हणून आज इतकं प्रेम महाराष्ट्राचं आणि इतकं प्रेम आपल्या सगळ्यांचं मिळतं. हे संतांचे उपकार आहेत आपल्या सगळ्यांच्यावरती. आज आम्ही इथं जमलो बसलो, हे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका जन्माचं नाही असं कुणीच समजू नका की मी कीर्तन केलं म्हणजे हे माझ्यासाठी आणि आम्ही कीर्तन ऐकलं, आम्ही कीर्तनात चाल गायली, आम्ही कीर्तनात वाजवलं नाही. तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझ्या हाती. तुझी या सत्तेने बस. वेद सुद्धा त्याच्या सत्तेने जर बोलतात. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. श्रुती म्हणाल्या न इति तो कसा आहे कळतच नाही. मग त्याचं आम्ही गुणगान गाणारे कोण? आमच्या मुखातनं बोलतोय तो, आमच्या मुखातनं वाजवतोय तो, सगळंच करतोय. तुका म्हणे मज बोलवी तो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. आणि मग काय करते ही कथा? कीर्तन काय करतं? कथा सुख करी, कथा मुक्त करी, 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 कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा कथा सुख करी, कथा कथा सुख करी, कथा कथयाची बरी विठोबा, कथयाची बरी विठोबा, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त
कीर्तन भक्तीतनं सुखाचा अनुभव मिळतो. जगातली सगळी सुख इथं या मंडपात असतात बरं का. आपल्याला वाटतं सगळीकडं सुख आहे, सुख सगळीकडं नाहीये. सुख फक्त कथेत आहे, कीर्तनात आहे. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान, समाधी लावून उभा असे. देव कीर्तनात येतो, नाचतो, डोलतो. देव कीर्तनात समाधी लावून उभा राहतो, हे संतांचं म्हणणं आहे. मग आम्ही कोण कीर्तन करणार आहे? म्हणून मी श्रोत्यांना सुद्धा नेहमी सांगते, जेव्हा कीर्तनात आपण बसताना तेव्हा अत्यंत श्रद्धेने बसा. व्यवहारातला सगळा मोठेपणा गुंडाळायचा इथं आल्यानंतर आणि अत्यंत श्रद्धेने कीर्तनाला येऊन बसावं. त्यामुळं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. श्रद्धावान माणसाला ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानवान माणसाला मोक्षप्राप्ती. विठ्ठल. मग इथं आल्यानंतर मोक्ष कुठं कधी मिळतो? येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. कुठंही जंगलात जायला संतांनी सांगितलं नाही, देहदंडन करायला सांगितलं नाही, काहीच नाही. नका करू म्हणाले. हे ज्ञानोबाराय स्वतः सांगतात. कीर्तनात फक्त येऊन बसलो आपण की येथे मोक्ष असे आयता. सध्या आयतं आपल्याला आवडतं की नाही सगळं. मोक्ष सुद्धा आयता म्हणतायत ज्ञानोबाराय आपल्याला मिळेल. कुठं? कीर्तनामध्ये. होय अंग हरिरूप ही भावना इथं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं, आपण नुसतं बोलतो, मिळवत काही नाही, ऐकत काही नाही. आपण नुसतं चालतो 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 पण पोचत कुठंच नाही. सगळे धावतायत बघा. आता जो तो धावतोय, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड धावपळ चालू आहे. प्रत्येकाची अखंड धावपळ चालू आहे. मला काकांचं नाव काय सांगितलं मगाशी? संभेर. हां हां, रामहरी काका. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे खरं. आता सहज ते दिसले म्हणून आठवलं. कसं असतं, एक 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 ते मध्येच काहीतरी आठवतं आम्हाला. ठरवून काही नसतं ना हो. त्यामुळे आमची काही अशी स्क्रिप्ट आम्ही नाही तयार करत. त्यामुळे काकांनी सुद्धा आज खरं तर त्र्यंबकच्या दर्शनाला भोलेनाथांच्या आज खूप मोठी तयारी माझ्यासाठी त्यांनी केली होती. पण माझ्या भाग्यात खरं तर योग नव्हता. मी त्यांनाही नमस्कार करते. मी सांगत होते, आपण चालतो, नुसतं चालतो 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 पण पोहोचत कुठंच नाही. मग काय करायचं? पायानी चालतो, ती नुसता प्रवास होतो. तो पायानी चालल्यानंतर नुसता प्रवास होतो. पण ज्यावेळी आम्ही हृदयाने चालतो ना, तेव्हा ती तीर्थयात्रा होते, तेव्हा ती यात्रा होते. आम्ही बघतो, सगळं बघतो पण डोळ्यांनी बघतो ते फक्त दृश्य असतं आणि हृदयाने बघतो ते दर्शन असतं. मग देव कुठे बघायचा? देव हृदयाच्या डोळ्यांनी बघावा लागेल. डोळियांचा डोळा लेवविला जेणे, लावी आले लेणे स्वानंदाचे. डोळियांचा डोळा दावी आला जेणे. कृपा किती मोठी असते, भगवत कृपा, सद्गुरु कृपा किती मोठी असते. या चर्मचक्षुंना न दिसणारं ते अंतचक्षुंना दिसतं आणि मग जीवन परिपूर्ण झाल्याचा भाव एखाद्या साधकाला, भक्ताला मिळतो, अनुभूती प्राप्त होते. जी तुकोबरायांना मिळाली, जी ज्ञानोबरायांना मिळाली. समाधी हा शब्द बोलायला जितका सोपा आहे ना, तितकाच तो कठीण आहे. समाधी आपण पटकन म्हणून जातो, पण सोप्या भाषेत सांगायचं तर मनाची टिकणारी अखंड प्रसन्नावस्था म्हणजे समाधी आहे, असं आमच्या पुरतं बोलूया. पण ज्ञानोबराय समाधी अवस्थेमध्ये जातात, निर्गुण परमात्म्याचा तत्वबोध घेतात किंवा निर्गुण परमात्म्याशी एकरूप होतात. आणि आम्ही आजपर्यंत संजीवन समाधीच्या गप्पाच मारत बसलो नुसत्या. आम्ही त्या अनुभवापर्यंत जाऊ शकत नाही, कारण संजीवन समाधी घेणारे फक्त ज्ञानोबराय. मग ती समाधी उखडून बघण्याचा सुद्धा अनेकांनी प्रयत्न केला. ज्यांचा भाव कमी पडला त्यांनी ज्ञानोबराय 1 की 2 अशाही चर्चा केल्या. म्हणाले 16 वर्षात एवढं होऊच शकत नाही. मग ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबराय वेगळे, अमृतानुभव लिहिणारे ज्ञानोबराय वेगळे, रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानोबराय वेगळे आणि ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबराय वेगळे. हे ज्यांच्या बुद्धिमत्तेची मला असं वाटतं मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढावी, त्यांचा विचार असा असतो. पण आमचा भाव समृद्ध असेल ना तर आम्हाला कळतं साक्षात ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार आहे, कैवल्याचा पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा
सर्वाभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शन हरिता दर्शन मात्र नुसतं दर्शन जरी झालं ना ज्ञानोबरायांचं तरी आमचं हृदय हे लावून निघतं बघा. अर्धून मिलित नेत्र आहे माझ्या ज्ञानोबरायांचे. समाधीला नुसतं पाहिलं आणि निष्ठावंत एखादा वारकरी ज्यावेळी समाधीजवळ जातो माझी माऊली म्हणून मिठी मारतो तेव्हा हृदय गलबलल्याशिवाय राहत नाही. आणि खरंच माऊली म्हटलं तरी आमचं हृदय अंतःकरण हेलावतं. आणि जर हेलावत नसेल हृदयाला पान्हा फुटत नसेल तर आम्ही माणूस नाही. कारण एका हरिपाठासाठी एका ज्ञानेश्वरीसाठी अमृतानुभवासाठी चांगदेव 65साठी असंख्य विरहिण्या असंख्य अभंग या सगळ्यासाठी 1000 वेळा ज्ञानोबरायांचे पाय पकडले तरी ते कमी ठरणार आहेत. एवढे उपकार आहेत आमच्यावरती ज्ञानोबरायांचे तुकोबरायांचे. या सबंध वाङ्मयातून सबंध महाराजांची गाथा असेल नाथांचं भागवत समर्थांचं दासबोध मनोबोध हरिपाठ या सगळ्याच वाङ्मयातनं तुम्हाला मला एक सुंदर असं पथप्रदर्शन केलं. कारण अपूर्ण असलेला जीव पूर्णत्वाला कधी जाईल. मी एक प्रश्न विचारून चिंतनाला आपण सुरुवात करूया. काय जीवाची दशा काय असली पाहिजे. जीव पूर्णत्वाला कधी जातो. नदीचं मूळ स्वरूप काय आहे. नदीचं मूळ स्वरूप काय आहे. जागे आहेत ना सगळे. हा नदीचं मूळ स्वरूप काय आहे. म्हणजे जिथून नदी येते हा ते नदीचं मूळ स्वरूप. आपलं मूळ स्वरूप काय. हा जीव कुठून निर्माण झाला. शिवापासून. मग आपलं मूळ स्वरूप शिवतत्व आहे. हा आई वडील हे व्यवहारात आहेत पण आपण मूळ आपला सगळ्यांचा बाप तो आहे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो मोठा आहे. तो जगत चालक आहे. जगाचा बाप आहे. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असं म्हटलंय. अनेकांना प्रश्न पडले होते. शास्त्रज्ञांनी शोध लावले. आकाशामध्ये एकच आकाशगंगा आहे असं एक शास्त्रज्ञांना वाटलं. नंतर शोध लावत गेले तेव्हा असं वाटलं नाही 2 आकाशगंगा आहेत. काहींना वाटलं नाही 3 आहेत. काहींना वाटलं 4 आहेत. अजून शोध लावत गेले आणि त्यांना कळेच ना. म्हणाले असा अनंत आकाशगंगा आहेत. इन्फिनिट असंख्य आकाशगंगा आहेत. आणि तो जो अनंत शब्द आमच्या तुकोबरायांनी वापरला. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. ज्या आकाशगंगा आपण अनंत म्हणतो आमचं विज्ञान आमचं भूगोल आम्हाला सांगतं ती अनंत ब्रह्मांडाचा नायक असलेला तो भगवंत. ती अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे. सहस्त्र शीर्षा सहस्त्राक्ष असा भगवंत आहे. किती मोठा आहे. अनंत बाहू दरवक्त नेत्रम विभूती योग सांगतो भगवंतांचा. पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि सर्वेश्वर विश्वरूपम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. ज्याला आदी नाही अंत नाही मध्य नाही असा मोठा भगवंत. मग त्याचा शोध लावायचा असेल तर या जीवाला त्या शिवापर्यंत परत एकदा प्रवास करावा लागेल. आणि मग ही जन्ममरणाची येरझार आहे ना ती संपेल. आम्ही नुसतेच फिरतोय. संसार या शब्दाचा अर्थ ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात. उपजणे आणि निमणे या नाव संसार. उपजणं म्हणजे काय. जन्माला येणं. निमणं म्हणजे जाणं. नुसतंच येतोय. किती वेळा जन्मा यावे नुसती फजिती करतोय आपणच आपली स्वतःची. त्यामुळे अशी फजिती आपली होऊ नये याकरता संतांना आपली तळमळ वाटली म्हणून आमच्या जीवनाचा एक सुंदर मार्ग त्यांनी दिला. सुंदर जीवन दिशा दिग्दर्शन केलं. मी म्हटलं नदीचं मूळ स्वरूप काय आहे. आपल्याला आपलं विज्ञान आपलं भूगोल आपल्याला सांगतं की सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हलकी असल्या कारणाने वर जाते. आणि हळूहळू त्या वाफेचे ढग तयार होतात. ते ढग थंड प्रदेशामध्ये आले की मग त्यातून पर्जन्यवृष्टी होते. तो पडणारा पाऊस पुढं ओहोळ डोंगरातून काड्या कपारींमधून वाहत सपाट प्रदेशावर येतो आणि तिची बनते नदी. ती नदी परत जाऊन मिळते तू का मने गंगा सागर. तू का मने गंगा सागर. तू का मने गंगा तू का मने गंगा
तुझे वरणी गोड अवघ्या झाल्या उर्मी एकम एकमय. कुठे जाते नदी? समुद्राला जाऊन पोहोचते आणि एकरूपत्व पावते. नदीचं मूळ स्वरूप म्हणजे समुद्र. तसं या जीवाचं मूळ स्वरूप आहे ते शिवतत्व. जीव शिव दोनी जीव शिव दोनी एक रूप झाले. जीव शिव दोन्ही एक रूप झाले. जीव शिव दोन्ही एक रूप झाले. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली हरिमुखी गाता हरपली हरिमुखी गाता हरपली हरिमुखी गाता हरपली चिंता. जीवाशिवाचं ऐक्य ज्यावेळी संतांनी अनुभवलं त्यावेळी मी म्हणजेच देव आहे असा अनुभव संतांना प्राप्त झाला. आणि हा अनुभव ज्ञानोबरायांनी घेतला. भूतत्वाशी एकरूप झाले. विठ्ठल विठ्ठल तरी आपलं शांततेत चाललंय बरं आहे. असं माऊली म्हणतात आम्हाला मूळ स्वरूपामध्ये पोहोचायचंय. बरं, मग त्याकरता उपास्य देवता निवडली विठ्ठल रखुमाई. जे जगाचा बाप आहे, जगाची माय आहे, पांडुरंग परमात्मा विटेवर 28 युगांपासून तिष्ठत उभे आहेत. त्या पंढरीनाथाला आपलंसं केलं. ज्ञानोबरायांनी इतकं आपलं केलं, इतकं आपलं केलं की तो पांडुरंग परमात्मा जीवीचा जिवलक झाला ज्ञानोबरायांच्या. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले. त्यामुळे भगवान परमात्म्याला आपलं म्हटलं आणि तो जीव त्या शिवाशी एकरूप होण्याकरता कटिबद्ध झाला, सिद्ध झाला. आणि मग जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचुनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरणी अजूनी कान ये. लढा लागला त्या चैतन्याचा. त्यामुळं चित्ताला मिळणारी चैतन्याची अत्यंत सुंदर अनुभूती माऊली घेतात. शेवटचं चरण घ्या. देवी वरू विठ्ठली बाबर देवी वरू विठ्ठली बाबर देवी वरू विठ्ठल बाबर देवी वरू विठ्ठल. चित्री चैतन्य चोरून नेले वो. चित्री चैतन्य चोरून नेले वो, नेले वो, नेले वो. नवसिये नवसिये माझ्या नवसिये हो. नवसिये नवसिये माझे नवसिये हो. नवसिये नवसिये माझे नवसिये हो. नवसिये नवसिये माझे नवसिये हो. चित्री चैतन्य चोरून नेले वो. चित्री चैतन्य चोरून नेले वो, नेले वो, नेले वो. नवसिये नवसिये माझे नवसिये वो. नवसिये नवसिये माझे नवसिये हो. नवसिये नवसिये माझे नवसिये हो. नवसिये नवसिये माझे नवसिये हो. विठ्ठल भैरवी घेतली. मग अनेकांना वाटलं झालं कीर्तन, अजून तर 10:30.
मला 12 पर्यंतची परवानगी आहे. तुम्ही मला म्हणायचं नाही वाजले की 12 परत, त्यामुळे मला आज पूर्ण परवानगी आहे. पण तरी सुद्धा 12 वाजतील एवढं कीर्तन नाही करणार, काळजी करू नका. पण मला प्रवेश तिकडून दिसला, मला नाही कळलं कसं काय, म्हणून म्हटलं शेवटचं चरण घेऊया. चित्त चैतन्य चोरून नेले, त्या चित्ताला त्या चैतन्याचा लळा लागला पाहिजे. आम्हाला भगवंताची आवड लागली पाहिजे, जी माऊलींना लागली. आणि ज्ञानोबरायांनी किती आस करावी त्या चैतन्याची, किती आर्ततेने त्याला बोलावावं. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, नको नको हा वियोग. इतकी आर्तता, इतका विरह भगवंताविषयी आपल्याला वाटतो का? प्रश्नचिन्ह. नाही. आपण आपल्या घरच्यांची वाट बघतो, आपण आपल्या परमप्रिय माणसाची वाट पाहतो, पण देवाची वाट नाही पाहत. माऊलींनी विरहिण्या लिहिल्या. आर्त भगवंताचा विरह सहन नाही झाला, त्या चैतन्याची अनुभूती घेण्याकरता हा जीव तळमळला. आणि मग नको नको हा वियोग, कष्ट होता ते जीवासी, गरुड वाहना गंभीरा, ये गा दातारा, बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, श्री विठ्ठला विठ्ठला श्री विठ्ठला. इतकी वाट बघावी, इतकी वाट बघावी. आणि मग एखाद्या वेळी तो भगवंत असा एखाद्या सुगंधाच्या रूपाने यावा. गोकुळातल्या गोपींना भास व्हायचे तसे. कुणाचे हो? कृष्ण परमात्म्याचे. अचानक एखादा सुगंध यायचा आणि वाटायचं गोकुळात परत कृष्ण आला की काय. मग एखाद्या विरहिणीने, एखाद्या गवळणीने म्हणावं की माझा भगवंत कसा आला. अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू. मी म्हणे गोपाळ आला गे माये, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू. किती भगवंताची आस असावी, आपल्याला तशी आस नसते. आता हे फक्त बोलायला सोपं आहे, पण रामकृष्ण परमहंसांना एकाने विचारलं की देव कधी भेटेल, देवाची वाट कशी बघायला पाहिजे, किंवा देवासाठी किती तळमळ असली पाहिजे, आणि देव कशाने प्राप्त होईल. रामकृष्ण परमहंस त्यांच्या शिष्याला घेऊन गेले गंगेच्या काठी पाण्यामध्ये, आणि जवळजवळ गळ्यापर्यंत पाणी यावं इतक्या खोलपर्यंत नेलं. त्याचं डोकं असं घेतलं आणि पाण्यात बुडवलं. शेवटी नाकातोंडात पाणी जाऊन तो त्यांचा शिष्य गुदमरायला लागला, जीव तडफडायला लागला. त्यावेळी म्हणला, ठाकूर मला मारता की काय, मरेन मी. त्यांनी हात सैल केला आणि म्हणाले, श्वासासाठी जितका तडफडलास तितका देवासाठी ज्या दिवशी तडफडशील त्या दिवशी देव भेटेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून शिवाला भेटण्याची जीवाची किती ओढ असली पाहिजे आम्हाला ज्ञानोबराय शिकवतात. आणि म्हणून संजीवन तत्वाचा स्पर्श माऊली घेतात. नामा म्हणे माझा बाप समाधिस्थ, नामा म्हणे माझा बाप, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. माऊलींची समाधी ही भल्या भल्यांनी, नामदेव महाराजांनी तर अख्ख्या समाधीचं वर्णन केलंय. सकल संतांनी आज आम्हाला ज्ञानोबरायांचं चरित्र म्हटलं तरी काय ज्ञानोबरायांनी मिळवलं. 16 वर्षाच्या लेकराला जगाने काय दिलं, पण अमृताची संजीवनी उतू घालवली या भूमीमध्ये, या महाराष्ट्र भूमीमध्ये. महाराष्ट्र सारस्वताला इतकं सुंदर मराठी भाषेचं अलौकिक देणं देऊ केलं ज्ञानोबरायांनी. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्या माय मराठीचा गौरव ज्ञानोबराय करतात 750 वर्षापूर्वी, ती माय मराठी. आज आपण माऊलींची ज्ञानेश्वरी तुकोबरायांचा अभंग घेतला की आमचा आऊर अभिमानाने भरून आला पाहिजे.
येत नाही ही वेगळी गोष्ट आहे. आमच्या इथल्या नवीन पिढीने संतांचे ग्रंथ हातात घेतले पाहिजेत. मी नेहमी एक विधान करते, जीवन जगण्याची कला शिकण्याकरता कुठेही जायची गरज नाही. सगळ्यात मोठे काउन्सिलर जर कोणी असतील, समुपदेशनाचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या संतांनी केलंय. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या ग्रंथांमध्ये आहेत. किती आर्ततेने त्या भगवंताला बोलवावं आणि हळूच ती एखादी गोपी विरहिणी भगवंतांना पाहण्याकरता जाते. चाचरती चाचरती बाहेरी निघाले आणि अचानक तो दिसला की ठकची मिठेले काय करू अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. इतका भगवंताचा लळा लागावा आणि मग या चित्ताला त्या चैतन्याचा अनुभव मिळावा. आता आम्ही सगळी सामान्य माणसं आहे. एवढ्या मोठ्या अवघड शब्दामध्ये आम्हाला कसा परमार्थ कळायचा? आम्हाला परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो, आम्हाला अर्थाचा परमार्थ लगेच कळतो. थोडंसं उलटं तेच शब्द आहेत, काय बोलले वेगळं. त्यामुळे आमचा अर्थार्जनासाठी जगणं जास्त चालू आहे, अर्थपूर्ण जगण्याकडे कल कमी आहे. आम्हाला संतांनी अर्थपूर्ण जगायला शिकवले. जीवनाचा अर्थ मिळाला पाहिजे, जीवनाची कला आम्हाला सापडली पाहिजे. काही चेहऱ्यांकडे बघितलं तर आपण कपड्याला इस्त्री करतो इथपर्यंत ठीक आहे, माणसं चेहऱ्याला पण इस्त्री करतात. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, बघायचं नाही, इकडे तिकडे बोलायचं नाही, काहीच कुणाशी घेणं देणं नाही अशी माणसं असतात. चेहरा बघावा तर चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले. मी इथलं सांगत नाही, इथं सगळ्यांचे छान प्रसन्न चेहरे आहेत. आमचं ठरलंय, म्हणजे आम्ही पुणेकर माणसं आहे त्यामुळे इकडचं तिकडे सांगू फार तर, पण इथलं इथं नाही सांगायचं. पुण्यातल्या काही गोष्टी इकडे सांगायच्या. माऊलींनी अहो आमच्या पुण्याचा गौरव केलाय, पुण्याची गणना कोण करी. वाटलं काय तुम्हाला? तुम्ही जागे आहेत ना? काय म्हणले ज्ञानोबराय? पुण्याची गणना कोण करी. तसं काही डोक्यात ठेवू नका. माऊलींनी तुमच्या माझ्या पुण्याची गणना कोण करेल जेव्हा आमच्या मुखात हरिनाम असेल असं वर्णन केले हरिपाठामध्ये. त्यामुळे या सबंध वाङ्मयातून माऊलींनी आम्हाला आजचा जो अभंग आपण निरूपणाकरता घेतलाय ना, अभंग 3च चरणांचा जरी असला ना तरी सुद्धा अभंगाचा आवाका अर्थकक्षा खूप मोठी आहे. खूप ज्ञानोबरायांसारखीच विशाल आहे. विश्व माऊली आहे ना, ज्ञानोबरायांसारखीच विशाल आहे. पण अभंग सोडवता येत नाही. तुम्ही म्हणाल मग काय करताय तुम्ही आता? अभंग सुटूच शकत नाही. मी नेहमी एक विधान करते की अभंग सुटला तेव्हाच म्हणता येतं जेव्हा कीर्तन करता करता देह पडला. अभंग सुटत नाही. माऊलींना काय म्हणायचंय, तुकोबरायांना काय म्हणायचं, आम्ही काय सांगणार अल्पवाणीनी, काय सांगणार शब्दांची बाष्कळ बडबड. पण फक्त आपण त्या चिंतन स्पर्श किंवा त्या अभंगाच्या अर्थाची आपण पूजा बांधायची. म्हणून कीर्तन एकट्याचं नसतं, कीर्तन सगळ्यांनी मिळून करायचं असतं. कीर्तन सगळ्यांचं असतं बरं का. म्हणून कीर्तनामध्ये फक्तच एका कुणाला वर्गाला स्थान नाही. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सगळ्यांचे आहे यथा अधिकार. सगळ्यांनी मिळून कीर्तन करायचं. आणि या महाराष्ट्र भूमीचं संचित असं आहे, महाराष्ट्र संत मांदियाळीमधल्या प्रमुख स्त्री संत मालिकेमध्ये ज्यांचं नाव आहे अशा आमच्या जनाबाई आईसाहेब. कीर्तनातला अधिकार एवढा मोठा होता. आज या काळामध्ये महिलांनी कीर्तन करायचं की नाही यावर चर्चा चालल्यात. पण त्या काळामध्ये आमच्या जनाबाई पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्या दिवशी नामदेव महाराजांचं कीर्तन रंगतं त्यावेळी चाल कुणी म्हणायची हा अधिकार वाणीने नामदेव ज्ञानदेवांना सांगतात. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, असा अधिकार आहे जनाबाईंचा, असा अधिकार आहे आमच्या संत मांदियाळीचा. त्यामुळे अशा चित्ताला चैतन्याचा अमृत तत्वाचा जर स्पर्श आमच्या चित्ताला लाभायचा असेल तर भगवंताकडं आम्हाला काय मागावं लागेल? कारण ही अनुभूती देणारा भगवंतच आहे. मग त्याच्याकडे आम्हाला काय मागावं लागेल? किंवा एक सबंध अर्थाने मनाची भावना